कृपया संघ मालक आहेत, कृपया आपण मंचावरती यायचे। संघ मालक कृपया आपण मंचावरती यायचे। सर्व संघांचे संघ मालक, सर्व संघ मालकांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे। रोशन गवळी आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे। तसेच चेतन पडवळे आपण देखील मंचावरती आसनस्थ व्हायचे। श्री साई अवेंजर संघाचे संघ मालक सन्माननीय महेंद्र पाटील आपण देखील मंचावरती आसनस्थ व्हायचे। कृपया थोडी घाई करा। संघ मालक महेंद्र पाटील कृपया आपण मंचावरती यायचे। लालोंडे प्रीमियर लीग पर्व तिसरे चा अंतिम जो सामना झाला तो गावठण पॅन्थर्स विरुद्ध गवळी किंग्स यामध्ये झाला आणि गवळी किंग्स संघाने पुन्हा एकदा लगातार दुसऱ्यांदा पारितोषिक उंचावलेलं आहे प्रथम क्रमांकाचं आणि त्यांचे मालक रोशन गवळी येथे मंचावरती उपस्थित आहेत। संघ मालक कृपया आपण मंचावरती यायचे, आपणास वारंवार पुकार होतोय। सन्माननीय चेतन पडवळे साहेब कृपया आपण मंचावरती यायचे। तसेच श्री साई अवेंजर संघाचे संघ मालक महेंद्र पाटील साहेब आपण देखील मंचावरती यायचे। आई एकवीरा संघाचे संघ मालक आपण देखील मंचावरती यायचे। मंडपवाले कोणी असतील तर थोडं समोर यायचे। मंडपवाले कोणी असतील तर जरा समोर या। आपण आता मालकांचं स्वागत करणार आहेत। लीग स्पर्धा, कुठली स्पर्धा म्हटली की हार आणि जीत ही आलीच। एखादा संघ जिंकतो आणि एखादा संघ हरतो, त्याच्यामुळे कुणी खचू न जाता पुढच्या वर्षी अजून जोमाने मेहनत करा, विजय नक्कीच तुमचा असेल। दरम्यान व्यासपीठावरती सर्व संघ मालक उपस्थित आहेत। मी गावठण पॅन्थर्स संघाचे संघ मालक सन्माननीय चेतन जनार्दन पडवळे यांना विनंती करतोय की त्यांनी समालोचन कक्षासमोर यायचे। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी मंडळाचे सल्लागार सन्माननीय चंद्रकांत आत्माराम गवळी साहेब आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व सत्कार करायचा आहे। धन्यवाद चेतन पडवळे साहेब, आपलं नेहमी आम्हास योगदान लाभते। तसेच दुसरे संघ मालक आहेत सन्माननीय महेंद्र आत्माराम पाटील,
श्री साई अव्हेंजर्स संघाचे जे संघ मालक आहेत मी त्यांना विनंती करतोय की कृपया आपण मंचासमोर यायचंय। मी लीगचे सन्माननीय अध्यक्ष गजानन कृष्णा गवळी साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे। धन्यवाद महेंद्र पाटील साहेब। तसेच दुसरे संघ मालक सन्माननीय रोशन राजू गवळी साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचाच्या समोर यायचे। मी लीगचे खजिनदार सन्माननीय प्रीतम हेमंत अधिकारी यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे। धन्यवाद रोशन गवळी साहेब। मी आपल्या स्पर्धेचे दाते सन्मान्य कुमार प्रियज संदीप गवळी आपणास विनंती करतोय की आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे। तसेच आपले पुढील संघ मालक आहेत सन्माननीय नितेश प्रकाश बोचल मी आपणास विनंती करतोय की कृपया आपण मंचासमोर यायचे। मी मंडळाचे सहखजिनदार सन्माननीय भावेश बाबूराव गवळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे। सनशाईन स्ट्राईक चे संघमालक श्री चिराग अरुण पाटील यांचं स्वागत आमच्या लीगचे सचिव श्री कुमार आशिष नरेश पाटील हे करतील। तसे जे आपल्या स्पर्धेचे दाते ज्यांचं पर्व पहिल्यापासून त्याच्या तिसऱ्या पर्वामध्ये आम्हाला सहकार्य लाभलेले आहे असे आमचे मित्र सन्माननीय कुमार प्रियज संदीप गवळी साहेब यांना मी विनंती करतोय की कृपया त्यांनी मंचासमोर यायचे। मी लीगचे सन्माननीय अध्यक्ष गजानन कृष्णा गवळी साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे।
आपल्या या क्रीडा नगरीमध्ये महिला वर्ग देखील उपस्थित आहेत. कृपया आपण महिलांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. तसेच आम्हाला कालच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये ज्या 2 कन्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं अशा आपले गावचे सन्माननीय महेंद्र गवळी साहेब यांच्या कन्या आहेत. त्यांनी कृपया समोर यायचे. आपला देखील सत्कार करण्यात येते. तसेच इतर महिला वर्ग आहेत त्यांनी कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. या 2 कन्यांचा सन्मान करण्यासाठी मी लीगचे उपाध्यक्ष सन्माननीय मोहित अधिकारी यांना विनंती करतोय की या 2 कन्यांचं आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. या महिलांनी या 2 कन्यांनी रांगोळी काढून दिली. तसेच कालच्या स्वागत समारंभासाठी त्यांची मोठी मदत आपल्याला लाभली. धन्यवाद. पुढील वर्षी देखील आपलं सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतोय. तसेच जी स्पर्धा म्हटली तेव्हा स्पर्धेसाठी दाते हे खूपच उपयुक्त असतात. कारण की जर दात्यांनी आपल्या सरळ हस्ते मदत केली नाही तर या एवढ्या मोठ्या ज्या तुम्हाला स्पर्धा दिसत आहेत त्या कुठेतरी एकदम साध्या स्वरूपात पार पडल्या असत्या. तर या ज्या स्पर्धेसाठी आपल्याला उद्घाटक म्हणून जे आपल्या लीग साठी लाभले ते सन्माननीय श्री सुभाष वामन गवळी साहेब. तसेच या स्पर्धेकरता जी आपण आकर्षक चषक बघत आहेत जे 1 नंबरचा चषक 2 नंबरचा चषक 3 नंबरचा चषक आणि 4 नंबरचा चषक ही सर्व चषके आपल्याला स्वर्गीय श्री मोहनराव नथुराम अधिकारी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सन्माननीय श्री संजय मोहनराव अधिकारी यांच्याकडून आम्हाला लाभले. धन्यवाद साहेब. तसेच हे जे आपण व्यासपीठ बघत आहेत हे व्यासपीठ आम्हाला सन्माननीय परी बियर शॉप व भूमी किराणा स्टोअरचे मालक सन्माननीय श्री रुपेश सुरेश अधिकारी हॅलो यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. तसेच आपण ही क्रीडा नगरी बघतो. एवढी भव्य क्रीडा नगरी ही आपल्याला सन्माननीय श्री चंद्रकांत आत्माराम गवळी साहेब यांच्याकडून लाभलेली आहे. धन्यवाद. तसेच या जे आपण सर्व सामने बघितले हे सर्व सामने आपण प्रथमच लालोंडे प्रीमियर लीग मध्ये लाईव्ह ठेवण्यात आले होते, ज्याच्यासाठी यूट्यूबचे स्पॉन्सर आपल्या गावचे तरुण उद्योजक सन्माननीय कौतुक कमलाकर अधिकारी यांच्याकडून लाभलं होतं. धन्यवाद. तसेच या स्पर्धेमध्ये ज्या सामनावीराच्या ज्या ट्रॉफ्या होत्या म्हणजे एकूण टोटल 19 सामने आणि 19 ज्या ट्रॉफ्या होत्या त्या स्वर्गीय वासंती विनायक पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री नरेश विनायक पाटील यांच्याकडून लाभले होते. धन्यवाद. मी आपल्या लालोंडे गावचे विद्यमान सरपंच मिलिंद सांबरे आपणास विनंती करतोय की कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. तसेच या आपल्या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून एक ट्रॉफी आणि 1000 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. असे एकूण 3000 रुपये स्वर्गीय श्री संदीप वामन गवळी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सन्माननीय प्रियश संदीप गवळी व सन्माननीय श्रुतिक संदीप गवळी यांच्याकडून लाभले. धन्यवाद. तसेच ज्या आपल्याला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा 3 चषक हे आपल्याला स्वर्गीय श्री मोहन शंकर जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सन्माननीय रुपेश मोहन जाधव यांच्याकडून लाभले. धन्यवाद. तसेच स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणजेच ऑरेंज कॅप आणि त्यासाठी 500 रुपये रोख, तसेच पर्पल कॅप आणि त्यासाठी 500 रुपये रोख असे एकूण
2,500 रुपयाचे पारितोषिक होतं ते स्वर्गीय श्री काशीनाथ लक्ष्मण गवळी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री महेंद्र काशीनाथ गवळी यांच्याकडून आपल्याला लाभलं. धन्यवाद. तसेच आपल्या स्पर्धेसाठी सौजन्य टॉर्च बॉक्स, जिथे आपण प्रत्येक सामन्यांचं नाणेफेक घेतलं, तसेच ज्या ज्या खेळाडूंना पारितोषिकं मिळाली ते आपण जिथे जाऊन त्यांना प्रदान केली, असा सौजन्य टॉर्च बॉक्स हा आपल्या गावचे तरुण उद्योजक सन्माननीय श्री महेंद्र आत्माराम पाटील यांच्याकडून लाभले. धन्यवाद साहेब. तसेच ही जी डीजे साऊंड सिस्टीम आपण बघतोय ती आपल्याला आपले गावचे ज्येष्ठ उद्योजक सन्मान्य श्री यशवंत माणक्या फरले, जे आपल्या गावचे माजी ग्रामपंचायत सरपंच होते, त्यांच्याकडून लाभलं. धन्यवाद साहेब. तसेच संपूर्ण स्पर्धेकरता चेंडू, जे आपण आता हे सामने खेळलोय त्याच्यासाठी या संपूर्ण स्पर्धेकरता चेंडू जे आहेत ते स्वर्गीय श्री नंदकुमार पुरुषोत्तम अधिकारी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव मोहित नंदकुमार अधिकारी यांच्याकडून लाभलं. धन्यवाद. तसेच या स्पर्धेसाठी जे पाण्याची व्यवस्था होती ती पाण्याची व्यवस्था ही आपल्याला स्वर्गीय सौ वनिता हेमंत अधिकारी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सन्मान्य प्रीतम हेमंत अधिकारी यांच्याकडून लाभले. धन्यवाद. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी पारितोषिक म्हणून आपल्याला, तसेच लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर झाले असे सन्माननीय श्री किरण बाळाराम तुंबडा यांच्याकडून स्पॉन्सर झाले. धन्यवाद किरण. तसेच मी सन्माननीय किरण बाळाराम तुंबडा यांस विनंती करतोय की कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. मी माननीय ती श्री किरण बाळाराम तुंबडा आपणास विनंती करतोय की आपण कृपया मंचासमोर यायचे. मंडळ आपलं स्वागत करण्यास इच्छुक आहे. मी लीगचे सन्मान्य सहखजिनदार भावेश गवळी यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करतोय की किरण यशवंत फरले, आपण कुठे असाल तर कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपल्या वडिलांचा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. किरण यशवंत फरले. नाही मॅम. हॅट्रिक कोणी कोणी मारली जरा कळवायचं आहे. अनिकेत गवळी आपण मंचासमोर यायचंय. तसेच शिवम अधिकारी आपण देखील हॅट्रिक घेतली होती, आपण देखील मंचासमोर यायचंय. तसेच अजय पाटील आपण देखील मंचासमोर यायचंय. आपणासाठी सन्माननीय किरण बाळाराम तुंबडा यांच्याकडून रोख 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिक साठी. मी यासाठी किरण बाळाराम तुंबडा यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्याच हस्ते, तसेच सन्माननीय आपल्या गावचे विद्यमान सरपंच मिलिंद सांबरे साहेब यांना देखील विनंती करतोय की त्यांनी आपल्या हस्ते यांना पारितोषिक वितरण करायचंय.
तसेच या स्पर्धा पार पडताना आपल्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी त्यांचा वेळात वेळ काढून येथे व्हिजिट दिली आणि त्यांच्याकडून मंडळासाठी काही देणगी स्वरूपात रक्कम प्राप्त झालेली आहे। ती मी आता देणगी स्वरूपातली रक्कम वाचून दाखवतो। बाळाराम सन्मान्य बाळाराम वाजा तुंबडा यांच्याकडून आपल्यासाठी 1051 रुपये रोख रक्कम स्वरूपात प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्मान्य सुनील शिवराम पाटील यांच्याकडून 2000 रुपये आपल्या मंडळासाठी प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्मान्य अविनाश तांडेल यांच्याकडून देखील 1100 रुपयाचं रोख रक्कम आपल्या मंडळासाठी प्राप्त झाली, धन्यवाद। तसेच सन्माननीय सेवक मोरेश्वर गवळी साहेब यांच्याकडून देखील 2100 रुपयांचे रोख रक्कम प्राप्त झाली, धन्यवाद। तसेच सन्माननीय मूलचंद सदानंद गवळी यांच्याकडून देखील 2100 रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्माननीय गणेश पाटील यांच्याकडून 1000 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्माननीय अनिल दत्तात्रय पाटील यांच्याकडून 2100 रुपये मंडळासाठी रोख स्वरूपात प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्माननीय पिंटू बोचल यांच्याकडून 1100 रुपये जमा झाले, धन्यवाद। तसेच सन्माननीय रमेश पाटील यांच्याकडून देखील 1100 रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्मान्य दीपक रवींद्र पाटील यांच्याकडून देखील 2100 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच आपले दाते प्रमुख पाहुणे सन्मान्य मधुकर चिंतामण पाटील साहेब यांच्याकडून देखील 2100 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच आपल्या गावचे विद्यमान सरपंच मिलिंद बाबूराव सांबरे साहेब यांच्याकडून देखील 1100 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच हेमंत तांबडी सन्मान्य हेमंत तांबडी यांच्याकडून देखील 2000 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्मान्य भूषण विनायक पाटील यांच्याकडून देखील 1100 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्मान्य कल्पेश अधिकारी यांच्याकडून देखील 2000 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच सन्मान्य रुपेश गवळी यांच्याकडून देखील प्राप्त झाले, धन्यवाद। दरम्यान मंचावरती आताच आपल्या लालोंडे गावचे तरुण उद्योजक सन्माननीय हेमंत तांबडी यांचं इथे आगमन झाले। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती आसनस्थ व्हायचे। तसेच आपल्या गावचे सन्माननीय विलास काकड यांच्याकडून देखील 1100 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच आपल्या गावचे सन्माननीय भावेश सुधाकर पाटील यांच्याकडून देखील 3000 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच बोईसरचे SR इन्शुरन्सचे विकास वर्मा साहेब यांच्याकडून देखील 2100 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। तसेच आपल्या गावचे उद्योजक सन्मान्य शशिकांत हेमंत अधिकारी यांच्याकडून देखील 2100 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद। धन्यवाद। तसेच आता आपल्या मंचावरती सन्माननीय हेमंत तांबडी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया मंचासमोर यायचं आहे। मी या लीगचे सन्माननीय सल्लागार सन्माननीय चंद्रकांत आत्माराम गवळी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचंय।
एक सेमीफायनलचा जो सामना होता त्याचा सामनावीराचा किताब जो जातोय तो मिस्टर अनिकेत गवळी त्यांचं पारितोषिक वितरण करायचं राहून गेलेलं. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया मंचासमोर यायचंय. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आपल्या गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय मिलिंद सामरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करून घ्यायचे. तसेच आताचा जो अंतिम सामना झाला ज्यामध्ये गवळी किंग संघ विजयी ठरला आणि या विजयाचा शिल्पकार होता जो अर्थातच सामना किताब पटकावतोय त्याचे नाव आहे स्वप्नील गजानन गवळी. कृपया आपण मंचावरती यायचंय. तसेच त्याने या अंतिम सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. त्याच्यासाठी सन्माननीय आपल्या गावचे उद्योजक संजय मोहनराव अधिकारी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं होतं. तसेच रोशन राजू गवळी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचा अंतिम सामन्याचा जो सामनावीराचा किताब जातोय तो स्वप्नील गवळी आला आणि मी हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय आपल्या गावचे सन्मान्य उद्घाटक आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य सुभाष वामन गवळी साहेब. आपण आपल्या शुभ हस्ते अंतिम विजयी संघाचे सामनावीराचा किताब द्यायचा. स्वप्नील गवळी थांबायचं आहे. आपण स्वप्नील गवळी थांबायचं आहे. आपल्यासाठी पारितोषिकांची इथे लयलूट होत आहे. रोशन गवळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते आपण स्वीकारायचं आहे. तसेच त्यांनी अंतिम सामन्यामध्ये जे अर्धशतक झळकावलं त्याच्यासाठी आपल्या गावचे सन्माननीय संजय मोहनराव अधिकारी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते देखील आपण स्वीकारायचंय. तसेच तुझ्या या अर्धशतकी खेळीसाठी आपल्या गावचे सन्माननीय हेमंत तांबडी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते आपण स्वीकारायचंय. आता आपण पारितोषिकांना खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहोत. आता आपण खऱ्या अर्थाने पारितोषिकाला सुरुवात करणार आहेत. तर या लालोंडे प्रीमियर लीग सीझन तिसरं पर्व तिसरं चा उत्कृष्ट फलंदाज म्हणजे ऑरेंज कॅप सर्वाधिक धावा करणारा खेळाडू स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ऑरेंज कॅप आणि 500 रुपये रोख हे पारितोषिक जाते. एनी गेसेस कुणाचे सर्वात जास्त धावा असतील या स्पर्धेमध्ये? नो डाऊट गवळी किंग संघाचा स्टार आयकॉन खेळाडू मिस्टर स्वप्नील गजानन गवळी. आणि हे बक्षीस पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आपले संघ मालक सन्माननीय चेतन पडवळे साहेब तसेच रोशन राजू गवळी साहेब तसेच चिराग अरुण पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण करायचंय.
या लालोंड्याच्या तिसऱ्या पर्वामध्ये काहीतरी वेगळं घडतंय. इथे पर्पल कॅपचा जो विनर म्हणजे सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण असेल? एनी डाऊट? पुन्हा एकदा स्वप्नील गजानन गवळी, स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय श्री साई एव्हेंजर्स संघाचे संघमालक सन्माननीय महेंद्र आत्माराम पाटील, तसेच आई एकवीरा संघाचे संघमालक सन्माननीय नितेश भोचल, तसेच किरण तुंबडा. आपणास देखील विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करायचे. तसेच आजच्या या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. आजच्या या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय मिस्टर अजय गणेश पाटील. मी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आमंत्रित करतोय सन्मान्य आपल्या YouTube लाईव्हचे दाते सन्मान्य कौतुक कमळाकर अधिकारी, तसेच रोशन मधुकर पाटील. आपणास देखील विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण करायचंय. तसेच आजच्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. एनी डाऊट? कोणी गेस करू शकतोय का? आजच्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय मिस्टर अनिकेत मुलचंद गवळी. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आपले स्पर्धेचे दाते सन्मान्य प्रियज संदीप गवळी साहेब आपणास विनंती करतोय की आपण पुढे यायचे. तसेच सन्माननीय शशिकांत हेमंत अधिकारी आपणास देखील विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना पारितोषिक द्यायचे. एक मिनिट. सन्माननीय शशिकांत हेमंत अधिकारी. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा मानकरी ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टी रक्षक सन्मान्य कुमार ऋषिकेश मुलचंद गवळी. यष्टीच्या मागे एक मोठी भिंत म्हणून उभा असतो तो नेहमी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आपल्या लीगचे सन्मान्य खजिनदार प्रीतम हेमंत अधिकारी, तसेच लीगचे उपाध्यक्ष मोहित अधिकारी. आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करायचंय. धन्यवाद. आता वेळ आलेली आहे ती मालिकावीर चा किताब देण्याची. आणि या स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय कुमार स्वप्नील गजानन गवळी. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय की ज्यांच्यातर्फे पारितोषिक पुरस्कृत झालेले आहे असे सन्माननीय प्रियज संदीप गवळी साहेब, तसेच आपल्या लालोंडेचे तरुण उद्योजक सन्माननीय संजय मोहनराव अधिकारी साहेब आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे.
आणि रोख 1000 रुपये देखील त्यांच्यासाठी आहेत. आता आपण आलोय या ज्या आपल्याला 4 ट्रॉफ्या दिसत आहेत त्या ट्रॉफ्या प्रदान करण्यासाठी आलेलो आहोत. आणि या स्पर्धेत हॅलो 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 या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक जातोय सनशाईन स्ट्रायकर संघासाठी. मी सनशाईन स्ट्रायकर संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय कर्णधाराला की आपण येऊन हे पारितोषिक घ्यायचे आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय आपल्या लीगचे सन्माननीय सल्लागार सन्माननीय चंद्रकांत आत्माराम गवळी साहेब, तसेच आपल्या टॉच बॉक्सचे सौजन्य ज्यांच्याकडून प्राप्त झाले असे महेंद्र आत्माराम पाटील, तसेच या प्रीमियर लीगचे सन्माननीय सहखजिनदार भावेश गवळी आपण देखील जायचे. धन्यवाद. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरतायत ते श्री साई एव्हेंजर्स. मी विनंती करतोय की श्री साई एव्हेंजर्स संघाचे खेळाडू आपण पारितोषिकसाठी पुढे यायचे. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय हेमंत तांबडी आपण पुढे यायचे. तसेच रोशन राजू गवळी साहेब आपण देखील हे पारितोषिक वितरणासाठी पुढे यायचे. तसेच चेतन पडवळे साहेब आपण देखील हे पारितोषिक वितरण करण्यासाठी पुढे यायचे. थोडी घाई करायची आहे, आपल्याला जनरेटर द्यायचंय. धन्यवाद. या स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत ते गावठण पॅन्थर्स. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय पाहुणे किरण तुंबडा, तसेच लालोंडे गावचे विद्यमान सरपंच मिलिंद सामरे, तसेच प्रियज गवळी. मेडल त्याला ठेवते किती.
DJ Sandeep. धन्यवाद. आजच्या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरतायत ते पुन्हा एकदा ज्यांनी लालोंडे प्रीमियर लीगचं पर्व दुसरं देखील जे विजेतेपद पटकावलं होतं आणि आता पर्व तिसऱ्या मधील देखील विजेता संघ ठरलेले असे रोशन राजू गवळीचा संघ गवळी किंग्स. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री सुभाष वामन गवळी साहेब, तसेच दाते आपले सन्माननीय संजय मोहनराव अधिकारी साहेब, तसेच सन्माननीय मधुकर चिंतामण पाटील साहेब, तसेच लीगचे